सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। आज झालेल्या प्रचार सभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार अमीनभाई पटेल यांच्या उपस्थितीत पार पडली। काल कासमभाट येथे भेट दिली तेव्हा इथल्या महिलांनी आपल्या अडचणी सांगितल्या। रात्री अपरात्री रहदारी करताना रस्त्याला लाईट नाही, गटार तिथेच। लाईटच्या पोलची परिस्थिती बिकट आहे। जर तो पोल पडला तर अनेक घर उद्ध्वस्त होतील व लोकांच्या जीवाची हानी देखील होऊ शकते। ह्या गोष्टी कळताच निवडणूक बाजूला ठेवून MSEBला तातडीने ह्या गोष्टीची तक्रार करून आवश्यक सुधार करण्यास सांगितले। संपूर्ण उरणमध्ये लोक गटर, रस्ते आणि पाणी ह्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याकारणाने त्रासले आहेत। सत्ताधारी सर्वांना सांगतात की आम्ही विकास केला। नगरपालिकेची इमारत उभी करणं हा विकास नव्हे। टाउन हॉलचं काम गेल्या 11 वर्षांपासून सुरू आहे। ह्या सर्वांचं मूळ कारण म्हणजे ठेकेदारांकडून मिळणार कमिशन आहे। पैशाच्या अभावी सत्ताधाऱ्यांनी अनेक विकास कामे रखडवली आहेत। माझ्यावर अनेकदा टीका होते की आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लढत आहोत, परंतु आजच्या जमान्यात सोशल मीडिया हे लोकांपर्यंत पोहोचण्याचे उत्कृष्ट माध्यम आहे आणि ह्याच माध्यमाचा उपयोग करून आज नगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या जागोजागी साफसफाई करताना दिसतायत। सध्या उरणमध्ये मोरासारख्या ठिकाणी दहशतीचा माहोल आहे। लोकांना धमकावलं, घाबरवलं जात आहे। असं करून लोकांना आपलंसं करता येत नाही। महेश बालदी जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, तो भारतीय जनता पक्ष जो हिंदुत्वाचा डंका वाजवतो, त्याच महेश बालदींनी लाल मैदान इथे आयोजित होणाऱ्या नवरात्री उत्सवावर बंदी घातली। नागपालिकेतील अनेक स्त्रियांना फार खालच्या दर्जाची वागणूक पालिकेत दिली जाते। हा आरोप स्वतः तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मला पत्राद्वारे कळवले आहे। या सर्व समस्यांशी झुंजायला मी आणि माझे सहकारी समर्थ आहोत। येणाऱ्या निवडणुकीत पंजा, तुतारी वाजवणार माणूस व मशाल जिथे दिसेल त्या समोरचे बटन दाबून आम्हाला विजयी करा। उरणमधील हुकुमशाही आपण एकत्रितपणे मोडून काढू। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।